आज रोजी एक महत्त्वाचं डिटेक्शन सातारामध्ये झालेलं आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांनी एक कोम्बिंग ऑपरेशन काल घेतलेलं होतं. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सातारा तालुकाच्या हद्दीत याच्यामध्ये काही लोक पिस्टल त्यांच्याकडे होतं आणि ते त्याचा वापर करण्याची शक्यता होती अशी माहिती आमच्याकडे प्राप्त होती. त्या अनुषंगाने ते कोम्बिंग ऑपरेशन आम्ही घेतलं होतं. त्याच्यामध्ये पॉइंटेड इंटेलिजन्स आपल्याकडे होती आणि त्या इंटेलिजन्सच्या आधारावर ह्या लोकांच्या आपण शोधमध्ये होतो. ते लोक आपल्याला सापडले. त्याच्यामध्ये एक आरोपी आता आपल्या ताब्यात आहे. त्याच्याजवळ 2 पिस्टल आणि 3 कारतूस सापडलेले आहेत. एकंदरीत 1.5 लाखच्या याच्यामध्ये मुद्देमालाची किंमत झालेली आहे. ह्या आरोपीचे काही साथीदार अजून आहे जे यांनी नाव आम्हाला दिलेले आहे आणि ते फरार आहे सध्या. त्यांच्या मागे आता आम्ही आहोत आणि आमचा प्रयत्न राहणार आहे की लवकरात लवकर त्यांना अटक करून न्यायालयासमोर आम्ही हजर करणार आहे. आज अटक केलेला जो आरोपी आहे त्याला आज आम्ही माननीय न्यायालयासमोर हजर करतोय.